जूनपासून राज्यातल्या मुलींना उच्च शिक्षणासाठीचा प्रवेश मोफत असेल या घोषणेला 3 महिने लोटले, मात्र अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही। काय आहे त्यामागचं कारण, पाहूया हा रिपोर्ट। आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल। जूनपासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, MBA सहित कुठल्याही कोर्सला 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही। जून संपत आला तरी मंत्री चंद्रकांत पाटलांनी फेब्रुवारीमध्ये केलेल्या वायद्याची अद्याप पूर्तता झालेली नाही। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेब्रुवारीमध्ये चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधून मुलींना उच्च शिक्षण मोफतची घोषणा केली। प्रत्यक्षात अनेक ॲडमिशन होऊन सुद्धा गेली, पण अद्यापही सरकारी आदेश निघालेला नाही। तर मी मुळात घाबरलो की रात्री 2ला CM फोन करतात, म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल। फोन वाजत होता, CM म्हटलं हां सर। ते म्हणाले की दादा आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली की ज्या चिठ्ठीत ती असं लिहिते आहे, कॉलेजने विद्यापीठाने बाहेर काढलं त्यामुळे मी आत्महत्या करत आहे। ते रात्री 2 वाजता मला हे सांगतात। म्हटलं सर ही खूप वाईट घटना आहे। त्यामुळे वाईट घटना काय, उद्या सकाळी 7 वाजता आपल्याला घोषणा करायची आहे की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही। सगळ्या मुली आशेने सरकारकडे बघतायत की तो लवकरात लवकर शासन आदेश निर्गमित व्हावा आणि आम्हाला उच्च शिक्षण हे मोफत केलं जावं, त्याची आम्ही वाट बघतोय दादा। ह्या बादाम आपण खाव्यात आणि आपण दिलेल्या घोषणेची आठवण करावी, एवढीच आमची माफक आपल्याकडनं अपेक्षा आहे। अभ्यास करा, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स ज्याची ॲडमिशन सुरू झाली त्यांना फी नसतेच। ज्याला असते पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल त्याची कॉलेजेस अजून महिन्याभराने सुरू होणार आहे। तोपर्यंत ते बहुतेक दरवेळेला ते मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील ते त्यांच्या तालुक्यातले आहेत ना, आणि मी त्यात नेहमी कन्फ्युजन होत असतं। बहुतेक रोहिणीताई त्या अपक्ष आमदार चंद्रकांत पाटलांना, मला बदलामाची आवश्यकता नाही, कोल्हापूरचा माणूस आहे। आदरणीय चंद्रकांत दादा यांना खरंच बदाम खायची आवश्यकता आहे, कारण मी माझ्या मागणीमध्ये म्हटलेलं आहे की मी चंद्रकांत दादा पाटील जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याकडे मुलींच्या शिक्षणासंदर्भात त्यांनी जी घोषणा केलेली होती त्या घोषणेसंदर्भात त्यांनी योग्य तो लवकर GR काढावा ही मागणी केली होती। त्याच्यामुळे माझ्या मनात कुठेही कन्फ्युजन नाही। पण दादा मला असं वाटतं की तुमच्याच मनात कुठेतरी संभ्रम आहे का, तुम्हाला विसर पडला आहे की तुम्हीच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहात, त्यामुळे तुम्ही हे वक्तव्य करतायत। एकीकडे विरोधक सरकारच्या वायद्याचं काय झालं असं म्हणत आंदोलन करतायत, दुसरीकडे सरकार पदवीधर निवडणुकांच्या आचारसंहितेचं कारण पुढे करत लवकरच GR काढणार असा वायदा करते। 9 फेब्रुवारी 2024ला मंत्री चंद्रकांत पाटील असं म्हणाले होते की 8 लाखाहून कमी उत्पन्न असलेल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीला मेडिकल, इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक असे 642 अभ्यासक्रमांना 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही। त्यावेळी दादांनी असंही सांगितलं की शिंदेनी लगेच मंजुरी दिली, फाईल पुढे द्यायला सांगितली आणि निर्णय झाला। पण प्रत्यक्षात ती घोषणा होती, निर्णय नव्हे, कारण ती घोषणा नंतर लोकसभा आणि नंतर पदवीधर निवडणुकांच्या आचारसंहितेमध्ये अडकली। आता 1000 कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही, पण ते म्हणले डन, फाईल मूव्ह करा। आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक जेवढे 642 कोर्सेस आहेत, नव्याने 200 कोर्सेस आपण वाढवतो आहोत, BCS वगैरे ते पण आपण वाढवतो। आता अशा 800 कोर्समध्ये मुलींना 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही असं मोठा निर्णय। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ, और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। माहितीनुसार अनेक उच्च शिक्षण अभ्यासक्रमांचे प्रवेश कधीच सुरू झाले आहेत, त्यासाठी प्रवेशही दिले गेले। महाविद्यालयांमध्ये सरकारचा GR निघण्याआधीच प्रवेश प्रक्रिया रखडवू शकणार नाहीत, त्यामुळे आता GR जरी निघाला
तरी त्याचा किती मुलींना लाभ होतो हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल. रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश उन्नति हेलो. की सीढ़ियां मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी. भैया भाग गए, पकड़ो उनको. हेलो. बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम. एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.